नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे सचिनच्या आयुष्यातील एक भयंकर चूक. कथेचे मूळ नाव आहे पश्चाताप. कथेच्या लेखिका आहेत चंदना थोरात. कथेला आता सुरुवात करू. ते वर्ष होतं 2020चं. कोरोना महामारीमुळं जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनने जगभरातील लोकांचं जगणं विस्कळीत झालं होतं. उद्योग व्यवसाय, नोकऱ्या, सामाजिक जीवन, कौटुंबिक गोष्टी काहीच कोरोनाच्या प्रभावातून सुटू शकलं नव्हतं. कोरोना महामारीचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वच देशांमध्ये सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याप्रमाणे भारतातही सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं. ह्या बातमीमुळे सर्व शाळा, कॉलेज, दुकानं तसेच ऑफिसेस सगळीकडे बंद जाहीर करण्यात आला होता. मुंबई शहरामध्ये सचिन कपड्यांच्या एका दुकानात कामाला होता. दुकान मालक किशोरी लाल ह्याला सुद्धा लॉकडाऊनमुळे आपले दुकान बंद ठेवायला लागणार होते. दुकान बंदीमुळे आणि महामारीच्या भीतीने सचिननेही आपल्या गावाकडे जाण्याची तयारी केली. ज्यांची ज्यांची गावी राहण्याची सोय होती ते आपापल्या गावाकडे परतू लागले. जवळजवळ कोरोनाच्या भीतीने निम्म्याहून अधिक मुंबई रिकामी झाली होती. बरेच लोक आपापल्या गावाकडे परतू लागले होते. सचिनही आपल्या गावी परतला होता. गावात सचिनच्या घरी त्याचे आई वडील, त्याची बायको सुवर्णा आणि त्यांचा एक मुलगा जय असा सुखी संसार होता. सचिन पहाटे पहाटे घरी पोचला. सुवर्णाने चुलीवरचा गरम चहा कपातून सचिनकडे दिला. सचिन शांतपणे चहा घेता घेता सुवर्णाने केलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होता. जयला जेव्हा जाग आली तेव्हा सचिनचा आवाज ऐकून जय स्वयंपाकघरात आला. एकच मुलगा असल्याने लहानपणापासूनच जयचे भरपूर लाड झाले होते. सचिनही त्याला काही कमी पडू देत नव्हता. बाबाला घरी आलेलं पाहिलं आणि जयने सचिनला प्रेमानं मिठी मारली. जरा लाडानेच तो बाबांना विचारू लागला, बाबा, ह्यावेळी माझ्यासाठी मुंबईहून काय आणलंय? सांगा ना, काय गिफ्ट आणलंय? सचिनने जयची समजूत घातली. अरे जय, तू आता काही लहान राहिलेला नाहीस. यंदा 10वीला आहेस. काय लहान मुलासारखं भेटवस्तू आणली आहे का म्हणून विचारतोयस? आत्ता बाहेर जगात काय परिस्थिती आहे आणि तुला तुझ्या गिफ्ट सापडलंय? सचिनच्या अशा वैतागून बोलण्यानं जय नाराज झाला. ह्यापूर्वी कधीही सचिन जयवर रागावला नव्हता. मग सुवर्णानेही जयला जवळ घेत त्याला समजावून सांगितलं, जय, ह्या आधी बाबा तुझ्यासाठी नेहमी काही ना काहीतरी आणायचे ना, पण ह्या वेळेला नाही जमलं त्यांना. असू दे, ह्या वेळेला तू समजून घे बाबांना. जा, लवकर आंघोळ आटपून घे, उशीर झालाय. तसे जय चेहरा पाडून आंघोळीसाठी निघून गेला. सुवर्णालाही सचिनचं वागणं खटकत होतं. सचिन जेव्हापासून गावाकडे आला होता तेव्हापासून त्याची मनस्थिती काहीतरी विचित्र जाणवत होती. सुवर्णाला सचिनची काळजी वाटत होती. पूर्वी सचिन गावाकडे घरी आला की सर्वांबरोबर मिळून मिसळून खूप प्रेमाने वागत असे. पण जेव्हापासून तो घरी आला होता तेव्हापासून घरी आल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तो सतत कोणत्या ना कोणत्या काळजीने त्रस्त होता. बारीक सारीक गोष्टींवरून सचिनची चिडचिड होत होती. सचिनच्या अशा विचित्र वागण्यामुळे सुवर्णा देखील विचारात पडली. सध्याची परिस्थिती खूपच बिघडलेली आहे. त्याचाच परिणाम असावा. जिकडे तिकडे महामारीमुळे मृत्यूचं तांडव सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाचीच मानसिकता बिघडलेली आहे. काही दिवस आपल्या माणसात राहिल्यावर आपोआपच सचिनचा स्वभाव पूर्ववत होईल, तिने विचार केला. एके दिवशी सचिन आपल्याच विचारात हरवला होता. त्याच्या अशा वागण्याची आता त्याच्या आईवडिलांनाही सवय झाली होती.
एवढ्यात जय सचिनकडे येऊन लाडात सचिनला बोलू लागला. बाबा, तुम्ही मुंबईहून माझ्यासाठी ह्या वेळेस काहीही आणलं नाही आणि आता मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. मला मोबाईल हवा आहे. ठीक आहे, नंतर बघू, आत्ता जमणार नाही, पण करतो व्यवस्था काहीतरी, असे म्हणत वेळ मारून नेण्याचा सचिनने प्रयत्न केला. तसे जय थोड्या रागातच शाळेकडून शिक्षकांनी दिलेली सूचना त्याला सांगू लागला. शाळेचे तास आता ऑनलाईन होणार आहेत. माझ्याकडे स्मार्टफोन नाहीये. अभ्यासाचं हे वर्ष किती महत्वाचं आहे. माझ्या इतर मित्रांनी त्यांच्या घरात असलेल्या मोबाईलवर शिकायला सुरुवात केली आहे. मला पण तसाच मोबाईल हवा आहे, असे म्हणत जयने सचिनच्या मागे फोनसाठी सारखाच तगादा लावला. इतक्यात मोबाईल फोन हा शब्द ऐकताच सचिनच्या डोळ्यात चमक आली. काहीतरी आठवण होऊन त्याने मनात एक विचार पक्का केला. जयच्या दिवसभर मोबाईल फोनच्या मागणीला वैतागलेल्या सचिनने दुसऱ्या दिवशी सकाळीच कपाटामधून एक मोबाईल काढून जयच्या हातात दिला. नावाजलेल्या कंपनीचा आणि महागडा मोबाईल पाहताच जय आनंदाने नाचू लागला. सुवर्णाला फोन बघून आश्चर्य वाटलं. हा कुठला फोन? कधी घेतलात? आणि सांगितलं का नाहीत नवीन फोन आणला आहे म्हणून? सुवर्णाच्या एका पाठोपाठ एक पडलेल्या प्रश्नांना उत्तर देत सचिन म्हणाला, हा माझ्या मित्राचा रवीचा फोन आहे. मुंबईला रवी आणि मी भाड्याने एकाच खोलीत राहतो. तो गावाकडे जाण्यासाठी गाडी पकडण्याच्या गडबडीमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाईल घरीच विसरून गेला. तो निघून गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्याचा फोन घरीच राहिला आहे. मी जेव्हा मुंबईला जाईन तेव्हा त्याला त्याचा मोबाईल परत करेन. आत्ता सध्या जयला नड आहे तर वापरू देत तो फोन त्याला. सुवर्णालाही आता सचिनचं बोलणं पटलं. जयने खूप उत्साहात फोनमधलं बटन दाबून फोन चालू केला. पण फोन चालू होताच लगेच फोनची रिंग वाजू लागली. थोड्या उत्सुकतेने जयने फोन कानाला लावला. पलीकडून आवाज आला, हॅलो, सचिन आहे का? जयने लगेच फोन सचिनकडे दिला. बाबा, तुमच्याशी बोलायचं आहे त्यांना. अनोळखी नंबर बघत सचिनने जरा आश्चर्यानेच फोन कानाला लावला. हॅलो, मी सचिन. फोनचं कनेक्शन येत जात असल्यामुळे फोनमध्ये खरखर येत होती. आवाज नीट ऐकू येत नव्हता, म्हणून सचिनने कानात प्राण आणून नीट ऐकण्याचा प्रयत्न केला. तसे एकाकी वातावरणात शांतता आली आणि पलीकडून कर्कश घोगरा आवाज आला. काय रे, काय सांगितलं होतं मी तुला? मला मदत कर. पण मदत करायचं तर दूरच, उलट तू तर मला दगा दिलास. माझ्या आणि माझ्या वडिलांच्या मरणाला तूच कारणीभूत आहेस. मला मदत तर केली नाहीसच. तुझ्यामुळे माझा आणि माझ्या वडिलांचा जीव गेला. निदान स्वतःची चूक मान्य करून तुझा गुन्हा कबूल कर, नाहीतर सोडणार नाही तुला. फोनमधून कुत्सितपणे हसण्याचा आवाज येऊ लागला. सचिनने फोन घाबरून पलंगावर फेकून दिला. सचिनला घाम फुटला होता. तो भीतीने थरथर कापत होता. तततततपपपप करत त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. शरीर लटलट कापत होते. घसा कोरडा पडला होता. हृदयाची स्पंदनं एवढ्या जोरात वाढली होती की हृदय बंद पडतं की काय असं सचिनला वाटत होतं. एकाकी सचिनमध्ये झालेला बदल बघून घरातली सर्व मंडळी प्रचंड घाबरली. त्याचे आई बाबा आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलवू लागले. बरीच माणसे धावत आली. थोड्या वेळाने सचिन भानावर आला. सुवर्णा पाणी घेऊन धावत आली. सचिनला सावरलेलं पाहून आता हळूहळू सर्व लोक निघून गेली. दुपारच्या वेळेला सचिनची आई आणि बाबा जेवण उरकून वामकुक्षी घेत होते. सचिन प्रकृती ठीक नसल्यामुळे थोडा उशिराच जेवायला बसला होता. सुवर्णा सचिनला जेवण देऊन पाठमोरी बसून चुलीवर भाकऱ्या करत होती.
जेवता जेवता सचिनच्या कानावर अचानक अस्पष्ट कुजबुज ऐकू येऊ लागली. तो आवाज सुवर्णाच्या दिशेने येतो आहे असे वाटल्यामुळे सचिन सुवर्णाकडे संशयाने बघू लागला. सुवर्णा परातीमध्ये भाकरीच्या पिठाचा गोळा जोर जोरात थापत बडबड करत होती. सचिनने सुवर्णाकडे पाहून विचारलं, काय बडबडतीयस? काही ऐकू येत नाहीये. सचिनचा प्रश्न ऐकून सुवर्णाने आपली मान तिरकी करत सचिनकडे अशी वळवली की तिला पाहताच सचिनच्या तोंडाला कोरड पडली. सुवर्णाच्या डोळ्यांच्या जागी फक्त पांढरी बुबुळं दिसत होती. तिच्या चेहऱ्याकडे सचिनला पाहवतही नव्हतं, कारण तिचा चेहरा रक्तानं माखलेला होता. डोक्याला झालेल्या जखमेतून रक्ताचा ओघळ मानेवर येऊन सुकला होता. नाक आणि तोंडाचा जबडा फुटून रक्ताचे डाग सुकले होते. तोंडातले 2-1 दात पडून ओठ फाटले होते. हाताची बोटे वाकडी झाली होती. उजवा हात मनगटातून आणि कोपराच्या सांध्यातून निखळलेला होता. तरीही ती आपला हात सचिनकडे नेत होती. अचानक सुवर्णाला अशा अवस्थेत पाहून सचिनची बोबडी वळली. हळूहळू तिचा आवाज मोठा आणि भसाडा होत गेला. सचिन कान देऊन ते शब्द ऐकण्याचा प्रयत्न करत होता. काय रे, काय सांगितलं होतं मी तुला? मला मदत कर, पण तू तर मला दगा दिलास. माझ्या आणि माझ्या वडिलांच्या मरणाला तूच कारणीभूत आहेस. मला मदत केली नाहीस. तुझ्यामुळे माझा जीव गेला. निदान स्वतःची चूक मान्य करून तुझा गुन्हा कबूल कर, नाहीतर सोडणार नाही तुला. कुत्सितपणे हसत ती सचिनकडे पाहत होती. सचिनने घाबरतच सुवर्णाकडे पाहिलं तर सुवर्णा रागानं सचिनकडे पाहत होती. सुवर्णाचा चेहरा आता तिचा राहिला नव्हता. त्या ठिकाणी एक वेगळा चेहरा दिसत होता आणि त्या चेहऱ्याला सचिननं ओळखलं होतं. सुवर्णाने जसा तुटलेला हात सचिनकडे नेला तसा सचिन तिच्यापासून दूर जाऊ लागला. घामाने सचिनचे कपडे भिजून गेले होते. घाबरून तो जेवणाच्या ताटावरून उठला आणि मोठ्याने ओरडून बोलू लागला, मला माफ कर. माझं चुकलं. मला माफ कर. मी तुझा गुन्हेगार आहे. तेच वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारत होता. मध्येच तो रडत होता, तर मध्येच गयावया करत माफी मागत होता. हे मी काय केलं असं वारंवार बोलत होता. सुवर्णाच्या समोरून उठून जाताना घाईघाईत पाण्याने भरलेल्या तांब्याला लागलेल्या त्याच्या धक्क्याने तांब्यातील पाणी जमिनीवर सांडून गेलं. सचिनचं अचानक असं विचित्र वागणं, बोलणं आणि जेवता जेवता ताटावरून उठून जाणं पाहून सुवर्णा हैराण झाली. सचिनला असं घाबरून पळताना बघून सुवर्णा चुली पुढून उठली. अहो, काय झालं? असं का पळताय? असे विचारतच सचिनच्या मागे जाऊ लागली. सुवर्णा अंगणात येईपर्यंत सचिन एवढ्या वेगाने घराबाहेर निघून गेला होता की 4 घरं सोडून पलीकडे रस्त्याच्या वळणावरून तो दिसेनासाही झाला. शेवटी निराशेने सुवर्णा जयच्या अभ्यासाच्या खोलीत येऊन जयला म्हणाली, बाळा जय, बाबांची तब्येत ठीक नाहीये. सकाळपासून ते अस्वस्थ आहेत. मुंबईहून आल्यापासूनच त्यांची मानसिक अवस्था ठीक नाहीये. आत्ताही जेवता जेवता मध्येच जेवण सोडून ते कुठे गेले आहेत माहीत नाही. तू तरी जाऊन त्यांना शोधून घरी घेऊन ये. जय अभ्यास करता करता मध्येच उठून काळजीनेच सचिनला शोधण्यासाठी घराबाहेर पडला. रस्त्याने जाणारी येणारी माणसे असे विचित्र तऱ्हेने हातवारे करत आणि सतत स्वतःशीच बडबड करत असलेल्या सचिनला पाहून सहानुभूतीने सचिनच्या जवळ येऊ लागली. सचिनची चौकशी करू लागली. पण माणसांना जवळ येताना बघून सचिन अजूनच भीतीने कापू लागला. कारण त्याला भासत होतं की आजूबाजूंनी जी लोक त्याच्या जवळ येत आहेत त्यांचे चेहरे विचित्र आहेत. प्रत्येकाचे डोके फुटून रक्तानं चेहरे माखलेले आहेत. नाक फुटून नाकातून आलेले रक्त सुकलेले आहे. डोक्याच्या जखमेतून आलेले रक्त मानेवरून ओघळून सुकलेले आहे. तोंडाचा जबडा फाटून 1-2 दात पडलेले आहेत. हाताची बोटं वाकडी झालेली आहेत.
हाताचा, मनगटाचा आणि कोपऱ्याचा सांधा निखळला आहे. ही सर्व माणसं रागानं त्याच्याकडे बघून बोलत होती. तुझं चुकलं, तुझाच दोष आहे, तू मान्य कर, तुझा गुन्हा कबूल कर, असं काही बोलत त्याच्या जवळ येत होती. आता तर प्रत्येक माणसात सचिनला त्या व्यक्तीचा चेहरा दिसू लागला होता. पण अशी कोण व्यक्ती होती ती? ह्या सगळ्यांपासून लांब पळता पळता गाव कधीच मागे पडलं होतं. सचिन आता गावाबाहेरच्या महामार्गावर येऊन पोचला. तो मनातून फारच खचला होता. रस्त्याच्या आजूबाजूला मोठमोठी झाडे होती. पळून पळून थकलेला सचिन एका झाडाच्या सावलीत पारावर येऊन बसला. महामार्गावर रहदारी नव्हती. एखादी गाडी जात येत होती. संपूर्ण रस्ता आता शांत होता. माणसांची वर्दळही नव्हती. त्यामुळे एखादी गाडी जरी रस्त्यावरून गेली तरी अचानक होणाऱ्या गाडीच्या मोठ्या आवाजाने तो भयभीत होत होता. निवांत बसलेल्या सचिनला त्या भयान शांत रस्त्यामुळे 2 महिन्यांपूर्वीच्या मुंबईपासून गावापर्यंत त्या अंधाऱ्या आणि भयानक रात्री घाटातून केलेल्या त्या प्रवासाची आठवण झाली. लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे बरीच लोक आपापल्या गावाकडे परतत होती. सचिन जिथे कामाला होता ते कपड्याचे दुकानही बंद झालं होतं. दुकान मालकाने म्हणजेच किशोरीलालने दिलेली पगाराची रक्कम सचिनला अपुरीच वाटत होती. परंतु मालकाच्या विरोधात चकार शब्दही न काढता गरीब स्वभाव असल्यामुळे त्याने थोड्या नाराजीनेच काही तक्रार न करता ते पैसे घेतले. पैसे मिळताच सचिनला गावचे वेध लागले. सचिनच्या गावी जायला 4 तास लागायचे आणि वरचेवर गावी जावं लागत असल्यामुळे सचिनने मागच्या दिवाळीला बाईक घेतली होती. नेहमीचा सराव असल्यामुळे तो रात्रीचा उशिराच प्रवास करत असे. ह्यावेळी सुद्धा तो रात्री जेवण करून 10 वाजता निघाला होता. रस्त्याने बरीच माणसे दिसत होती. महामंडळाने एसटी आणि रेल्वेची सेवा बंद केली होती, म्हणून लोक दिवसभर पायीच प्रवास करत होती. रात्रीच्या अंधाराच्या वेळी कुठेतरी बिचारी लोक आडोसा बघून थोडा वेळ आराम करत आणि पहाटे उठून परत आपल्या प्रवासाला सुरुवात करत असत. गरिबांचे उघड पडलेले संसार बघत बघत हळूहळू सचिन घाटातून जात होता. अंधार असल्यामुळे फारशी लोक रस्त्याने दिसत नव्हती. कोरोनाच्या भीतीमुळे लोकांचे झालेले हाल आणि अशी राहती घरं सोडून आपल्या गावाकडे निघालेल्या लोकांची दुर्दशा पाहून सचिनला खूप दुःख झालं. रात्रीचा 1 वाजून गेला होता. ह्या घाटातून खाली उतरल्यावर फक्त अर्ध्या तासात सचिन घरी पोहोचणार होता. घाटातील नागमोडी वळण घेत आईबाबांच्या नेहमीच्या सूचनेनुसार तो गाडी सावकाश चालवत असताना हळूहळू इकडे तिकडे पाहत होता. घाटामध्ये सुनसान असं वातावरण होतं. आजूबाजूला फक्त उंच डोंगर आणि काळा कुट्ट भयाण अंधार होता. क्वचितच एखादी गाडी बाजूने जात होती. सचिन विचार करत होता, ह्या कोरोनाच्या आपत्तीमुळे ह्या घाटात किती शांतता आहे. नाहीतर पूर्वी वाहनांच्या गर्दीने हा रस्ता किती गजबजलेला असायचा. अचानक शांततेला चिरत गाडीचा जोरात ब्रेक मारल्याचा आवाज आणि एक मोठी किंकाळी त्याला ऐकू आली. भीतीने सचिनच्या काळजाचं पाणी पाणी झालं. रस्त्यावरती समोरच्या वळणावर कर्कश आवाज झाला. एक 4 चाकी गाडी जोरात एका कडेच्या डोंगराच्या दगडावर आदळली होती. दुसऱ्या दिशेला मोठी दरी होती. गाडीचा वेग जोरात असल्यामुळे चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले होते. हा झालेला अपघात एवढा मोठा होता की त्या आवाजाने सचिनही हादरून गेला होता. त्याला दरदरून घाम फुटला होता. सगळीकडे एवढं सामसूम होतं की अपघाताचा झालेला आवाज ऐकायला सुद्धा दूर दूरपर्यंत कोणीही नव्हतं. भीतीने वाढलेले स्वतःच्याच हृदयाचे ठोके सचिनला ऐकू येत होते. हळूहळू सचिनने त्या 4 चाकी मारुती गाडीच्या जवळ आपली मोटार बाईक थांबवली.
अपघात झालेल्या गाडीच्या जवळ पोहोचताच सचिनने पाहिले की गाडी आपटल्यामुळे बोनेटमधून धूर येत होता. गाडीच्या काचा फुटून गेल्या होत्या. गाडीचा दरवाजा उघडला गेला होता. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचे पाय गाडीच्या आत होते आणि बाकीचे शरीर कमरेपासून वरती हाताला आणि डोक्याला जोरात मार लागून रस्त्यावर पालथे पडलेले होते. गाडी चालवणाऱ्या चालकाच्या डोक्याला जबर मार लागला होता. डोक्याच्या जखमेतून बरेच रक्त निघून रस्त्यावर सांडले होते. नाक फुटून बरेच रक्त वाहत होते. तोंडाचा जबडा तुटून ओठ फाटले होते आणि तोंडातील 1-2 दात तुटून पडले होते. उजवा हात बाहेर काढण्यासाठी त्याला खूप ताकद लावावी लागत होती, कारण हाताची बोटे वाकडी झाली होती आणि मनगटाचा आणि हाताच्या कोपऱ्याचा सांधा निखळला होता. गाडीच्या फुटलेल्या काही काचा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लागल्या होत्या आणि त्यामुळे झालेल्या जखमेतून रक्त वाहत होते. रस्त्यावर सगळीकडे गाडीच्या काचांचे बारीक तुकडे आणि अपघात झालेल्या त्या माणसाचे रक्त पडले होते. त्याचे कपडेही रक्ताने भिजले होते. सचिन धावतच त्या व्यक्तीच्या जवळ गेला आणि मदत करण्याच्या हेतूने त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. पण सचिनला त्याला उचलणे कठीण वाटत होते, कारण त्याला खूपच इजा झाली होती. तुम्हाला तर भरपूर लागलंय. मी कुठून काही मदत मिळते का ते पाहतो. तुम्हाला मी काय बोलतोय ते समजतंय ना, सचिन काळजीत म्हणाला. सचिनच्या बोलण्यामुळे त्या व्यक्तीने फक्त आपले डोळे किलकिले करून त्याला पाहण्याचा प्रयत्न केला आणि सचिनच्या बोलण्याला मानेने दुजोरा दिला. सचिन आता स्वतःचा मोबाईल काढून मदतीसाठी फोन लावण्याचा प्रयत्न करत होता, पण घाटामध्ये मोबाईलला रेंज नसल्यामुळे फोन लागत नव्हता. सचिन हातातील फोनला रेंज मिळवण्यासाठी हात आजूबाजूला वर खाली करून तात्काळ मदत मिळवण्यासाठी दवाखान्याशी आणि पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तो जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होता. सचिन फोन लावण्याचा प्रयत्न करूनही फोन लागत नव्हता आणि त्यामुळे कासावीस झालेला सचिन इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. हे पाहून ती व्यक्ती हळूहळू हालचाल करण्याचा प्रयत्न करत सचिनला म्हणाली, मला मदत कर. माझं नाव शंतनू आहे. माझ्या वडिलांचं मुंबईला ऑपरेशन आहे, म्हणून मी घाईत चाललो होतो. माझा मोबाईल घे. माझ्या मोबाईलवरून फोन लागेल. माझ्या मोबाईलवरून फोन कर. वैद्यकीय मदत मागवून घे. माझ्याकडे ऑपरेशनसाठी आणलेले पैसे सुद्धा आहेत. कसे तरी शंतनू सचिनला अस्पष्ट शब्दात मदतीची याचना करत होता. त्याला नीट बोलताही येत नव्हतं, कारण अपघातामुळे त्याचा जबडा फुटला होता. ओठातून आणि नाकातून रक्त वाहत होतं. त्याला हाताची हालचाल करता येत नव्हती. खूप त्रास होत होता. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे हळूहळू शंतनूचा आवाज क्षीण होऊन शरीराची हालचाल मंदावली आणि तो बेशुद्ध पडला. शंतनूचे बोलणे बंद झाले तसा सचिन त्याच्याजवळ बसून त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. अहो ऐका ना, मी काय म्हणतोय तुम्हाला समजतंय का? अहो उठा ना, काय होतंय तुम्हाला? असे म्हणून सचिन शंतनूला उठवण्याचा प्रयत्न करत होता. पण सचिनने एवढे हलवल्यानंतरही शंतनूमध्ये काहीच हालचाल झाली नाही. तो तसाच पडून राहिला. आता मात्र सचिन बर्फाने गारठल्यासारखा एका जागी स्थिर झाला. शंतनूच्या हालचाली बंद झालेल्या बघून त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले. हा काही बोलत कसा नाही, काही हालचाली करत नाही, हा जिवंत तरी आहे ना? बऱ्याच प्रयत्नानंतरही शंतनूची हालचाल झाली नाही आणि सचिनची खात्री झाली की शंतनू गतप्राण झाला आहे. आपण शंतनूला वाचवू शकलो नाही ह्याची खंत सचिनला वाटू लागली. अपघात झालेल्या शंतनूकडे त्याला पाहवतही नव्हतं. शेवटपर्यंत प्रयत्न करूनही शंतनूला वाचवण्यात त्याला यश आलं नाही, म्हणून तो खूप नाराज झाला. आता सचिनला अपघाताच्या स्थळावरून निघून जाणंच योग्य वाटलं. एकदा का पोलिसांचा ससेमिरा पाठी लागला तर ह्यातून लवकर सुटका नाही.
असा विचार करत तो आपल्या बाईककडे गेला. गाडी चालू करणार इतक्यात त्याला आठवलं शंतनूकडे पैसे आणि मोबाईल आहे. सचिनच्या मनात शंतनूच्या मरण पावल्याच्या दुःखाची जागा आता शंतनूच्या पैशांविषयीच्या लालसेने घेतली. परिस्थिती मला काय काय करायला लावत आहे असा विचार करत सचिन पुन्हा शंतनूच्या गाडीकडे गेला. गाडीच्या सीट खाली त्याला शंतनूचा मोबाईल दिसला. तो त्याने अलगद उचलून घेतला. शंतनूचा मोबाईल हा स्मार्टफोन होता. सचिनकडचा मोबाईल हा साधा होता. मोबाईलचं बटन बंद करून त्याने तो मोबाईल बंद केला. गाडीच्या मागच्या सीटवर शंतनूच्या सामानाची बॅग होती. अपघातामुळे ती उघडी पडून त्यातील पैसे बाहेर आले होते. बॅगमधील बाहेर आलेले पैसे पाहून सचिन विचार करू लागला, ह्या पैशांचा उपयोग आता शंतनूला होऊ शकत नाही आणि आता ह्या दिवसांमध्ये तरी मला पैशांची खूप गरज आहे, तर ते मी माझ्याकडेच ठेवतो. आता सचिनला खूप आनंद झाला. मालकाने दिलेले पैसे शंतनूच्या अमाप पैशांच्या लेखी काहीच नव्हते. आता कोरोनाचा काळ किती दिवस चालणार आहे काय माहीत, तोपर्यंत तरी काहीतरी पैशांची सोय झाली. ह्या विचाराने लालची सचिनच्या प्रामाणिकपणाचा आणि माणुसकीचा अंत झाला होता. सचिनने शंतनूकडे अपराधीपणाने पाहिले, पण अशा वागण्याशिवाय पर्याय नाही असा विचार करत बाईक चालू करून त्याने आपल्या गावाकडील प्रवासाला सुरुवात केली. पहाटे 2च्या दरम्यान सचिनने दरवाजाची कडी वाजवली. सुवर्णाने दरवाजा उघडताच सचिन गडबडीतच घरात शिरला आणि कपाटात आपली बॅग ठेवली. सुवर्णाने आंघोळीसाठी त्याला गरम पाणी दिले. दुसऱ्या दिवशी सचिन सुवर्णाला म्हणाला, मला शेठनं दिलेले पैसे मी कपाटात ठेवलेत, लागतील तसे जपून खर्च कर, सध्या तरी काळजी करायची काहीच गरज नाही. सुवर्णालाही पैसे पाहून थोडं बरं वाटलं. थोडे उदासीन होत ती म्हणाली, खरंच आता अजून किती दिवस असं बिना कामाचं राहायचंय कळत नाही. सचिनला गावी येऊन 2 दिवस झाले होते. सचिन समाचार पेपर वाचत बसला होता तेव्हा त्याला पेपरमध्ये शंतनूच्या अपघाताची खबर वाचायला मिळाली. शंतनूच्या गाडीत त्याच्या मिळालेल्या ओळखपत्रावरून त्याचा तपास केला असता वार्ताहरांना असं कळालं की गाडीत मिळालेलं शव शंतनू काळे ह्याचं आहे. शंतनूला आपल्या वडिलांचं ऑपरेशन करायचं होतं. ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पैशांमध्ये काही पैसे कमी पडत होते म्हणून तो पैशांची सोय करण्यासाठी गावी गेला होता. मुंबईकडे परत येत असताना अंधारात गाडीचा वेग जास्त असल्यामुळे गाडीचा अपघात झाला. त्याला एका जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत शंतनूमध्ये जीव होता, पण हॉस्पिटलमध्ये यायला उशीर झाल्याने वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे काही तासातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या आईवडिलांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला. पैशांअभावी शंतनूच्या वडिलांचं ऑपरेशन होऊ शकलं नाही. तसेच मुलाच्या मृत्यूने मानसिकरित्या प्रचंड खचल्याने त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. त्या दोघांच्या पश्चात त्याची म्हातारी आईच आहे. बातमी वाचताच सचिन बसल्या जागीच हादरला. अरे देवा, म्हणजे तो जिवंत होता? सचिन थरथर कापू लागला. आता त्याला स्वतःचाच राग येत होता. शंतनूच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत ह्याची खंत त्याला वाटू लागली. त्यावेळी जर आपण त्याला मदत केली असती तर आत्ता तो जिवंत असता. म्हाताऱ्या आई वडिलांचा आधार माझ्यामुळे? नाही नाही, शंतनूच्या मृत्यूला आपणच कुठेतरी कारणीभूत आहोत असे वाटून तो रोज ह्या गोष्टीचा पश्चाताप करत होता. जसजसे दिवस गेले तसतसे सचिनला या गोष्टीचा विसर पडू लागला. ह्या पश्चातापाच्या दुःखातून तो आता कुठे सावरू लागला होता. पण त्या दिवशी नकळतपणे सचिनने जयला अभ्यासासाठी शंतनूचा मोबाईल काढून दिला. अपघाताच्या वेळी हाच शंतनूचा फोन जवळ असूनही सचिनने फोनचा वापर न केल्यामुळे शंतनूने आपला जीव गमावला होता आणि त्याच्या पाठोपाठ त्याच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला होता. म्हणूनच की काय,
तो फोन जसा चालू झाला तसा त्या फोनमधून शंतनू सचिनशी बोलला. सचिनला आता असं वाटू लागलं की एवढे दिवस त्या फोनमध्ये बंद असलेला शंतनूचा आत्मा बदला घेऊ पाहत आहे. म्हणूनच त्याच्या आत्म्याने फोन चालू होताच फोनद्वारे माझ्याशी संपर्क साधला. शंतनूचा अतृप्त आत्मा आपला सूड घेण्यासाठी माझा पाठलाग करत आहे. सचिनला शोधत असलेला त्याचा मुलगा जय सचिनच्या जवळ येऊन सचिनला हलवून म्हणाला, बाबा, तुम्ही असे एकटे बसून इथे काय करताय? चला घरी, आई वाट बघतीये. जयचे शब्द सचिनच्या कानावर पडलेच नव्हते. जयच्या स्पर्शाने सचिन घाबरून जयकडे पाहू लागला, कारण आताही सचिनला जयच्या चेहऱ्यात शंतनूच दिसत होता. त्याच्या डोळ्यांच्या जागेवर पांढरी बुबुळं होती. चेहरा रक्तानं माखलेला होता. डोक्यावरून वाहत असलेला रक्ताचा उघळ मानेवर येऊन सुकला होता. नाक फुटून गेलं होतं आणि तोंडाचा जबडा फुटून तोंडातले 1-2 दात पडले होते. ओठ फाटले होते. हाताची बोटे वाकडी झाली होती. हात मनगटातून आणि कोपऱ्याच्या सांध्यातून निखळला होता. जसा जय सचिनच्या जवळ येऊ लागला तसा तो सचिनला म्हणू लागला, माझ्याबरोबर तू चुकीचं वागलास. आता मी तुला सोडणार नाही. मी जशा मरण यातना भोगल्या तशा तूही आता भोगणार. तुझाही मृत्यू माझ्यापेक्षाही भयंकर होणार. आणि तो जोर जोरात हसू लागला. जय सचिनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. जय जवळ येताच सचिन झाडाच्या पारावरून उठला. जयला शंतनू समजून त्याच्यापासून सचिन लांब पळू लागला. सचिनची आता हायवेवरून पळायला सुरुवात झाली. रस्त्यावर एखादी गाडी क्वचितच येत होती. भीतीने सचिन आता रस्त्याच्या मधोमध पळू लागला. पळताना तो मागे वळून जयला पाहत होता. जय सचिनच्या मागे होता. सचिनला पळताना पाहून जय सुद्धा त्याच्या मागे पळू लागला. सचिनने मागे वळून पाहिले. इतक्यात पुढे धावणाऱ्या सचिनला समोरून आलेल्या 4 चाकी वाहनाने जोरात धडक दिली. सचिन गाडीच्या धक्क्याने लांब उडवला गेला. सचिनचा जबरदस्त अपघात झाला होता. त्यात त्याच्या डोक्याला जबर जखम झाली होती. हातापायांची मार लागल्याने हालचालही होत नव्हती. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. शंतनूच्या अपघातापेक्षाही अतिशय भयंकर हा अपघात झाला होता. 4 चाकी वाहनामधल्या चालकाने सचिनच्या जवळ जाऊन पाहिलं. सचिन मदतीसाठी हात पुढे करत होता, पण अचानक त्या चालकाच्या चेहऱ्यातही सचिनला शंतनूचा चेहरा दिसायला लागला. तो 4 चाकी गाडीचा चालक सचिनच्या जवळ बसून त्याला म्हणत होता, तू मला मरायला सोडून गेलास. तुला माझी पूर्णपणे मदत करायची नव्हतीच, म्हणूनच तू असं मध्येच मला टाकून पळून गेलास. आणि जाताना माझ्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी मी आणलेले पैसे तेही तू घेऊन गेलास. ह्याचा सूड मी घेत आहे. त्या पैशाविना माझ्या वडिलांचं ऑपरेशनही राहिलं. माझे वडील गेले. तू दगा दिलास. मी ज्या मरण यातना भोगल्या आहेत आता तूही त्या भोगणार. मीही माझ्या परिवारातील माणसांना मुकलो तसा तूही तुझ्या परिवारातील माणसांना सोडून जाणार. असे बोलून शंतनू जोर जोराने हसू लागला. हे सर्व ऐकता ऐकता पश्चात्तापाने सचिनचे डोळे बंद झाले. तिथेच त्याचा मृत्यू झाला. आपल्यामुळे सचिनचा झालेला मृत्यू बघून गाडी चालकाला पुढील परिस्थितीचा अंदाज आला आणि तो चालक घाबरून आपल्या गाडीत बसून वेगानं पुढे निघून गेला. जय धावत धावत सचिन जवळ आला. बाबांचा झालेला जबरदस्त अपघात बघून जय जोर जोरात रडत होता आणि दूरवर शंतनूची आत्मा स्मित हास्य करत हळूहळू अनंतात विलीन होत गेली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.